पंढरपूर नगरपालिका हद्दीमध्ये कराड नाक्यापासून 2 मिनिटांच्या अंतरावर श्रीमंत सुधाकर पंत परिचारक चौक नजीक सर्व सुविधांनी युक्त राहण्यासाठी अतिउत्तम असे सुंदर प्लॉट शुभम कॅपिटल प्रस्तुत सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत शिवम नगर फेज 1 1.5 गुंठ्याच्या पुढे प्लॉट उपलब्ध संपूर्ण प्लॉटिंगला तारेचे कंपाऊंड प्रशस्त 30 फूट रुंदीचे रस्ते स्ट्रीट लाईटची सोय प्लांटेशन बाकडे प्लॉट डिमार्केशन चला तर मग त्वरित बुक करा आपल्या हक्काचा प्लॉट संपर्क कराड रोड पंतनगर शेजारी पंढरपूर मोबाईल नंबर 9763 037 8788 कोल्हापूर जिल्ह्यातील सेनापती कापशीमन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे। इथं एका 22 वर्षाच्या नातूनं आपल्या 82 वर्षाच्या आजीची निर्गुण हत्या केली। कर्ज फेडण्यासाठी आजीनं पैसे न दिल्याच्या रागातून आरोपीने हे धक्कादायक पाऊल उचललंय। आजीची हत्या केल्यानंतर आरोपी तिचे दागिने घेऊन पसार झाला होता। मात्र पोलिसांनी घटनेची उकल करत नातूला बेड्या ठोकल्यात। गणेश चौगुले असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे, तर सगुणा तुकाराम माधव असं हत्या झालेल्या 82 वर्षीय आजीचं नाव आहे। आरोपी गणेश हा मृत आजी सगुणा यांच्या मुलीचा मुलगा लागत होता। त्या सेनापती कापशी येथील भोई गल्लीत एकट्याच राहत होत्या। घटनेच्या दिवशी आरोपी गणेश चौगुले हा आपला मित्र नरेंद्र करपे आणि एका अल्पवयीन मुलासह आजीच्या घरी आला होता। घरी आल्यानंतर आरोपी गणेशने आजीकडे पैशाची मागणी केली, पण आजीनं पैसे देण्यास नकार दिला। यानंतर संतापलेल्या गणेशने आजीचा गळा दाबायला सुरुवात केली। त्यानं आजीचं डोकं जमिनीवर आदळून तिचा जीव घेतला। हा हल्ला इतका भयंकर होता की या हल्ल्यात आजीचा जागीच मृत्यू झालाय। खुनानंतर आरोपीने आजीच्या पाटल्या आणि कर्णफुलासह 4 तोळ्याचे दागिने काढून घेतले आणि घराला बाहेरून कुलूप लावत पोबारा केला। रात्री उशिरापर्यंत आजीची हत्या झाली आहे याची कुणालाच कल्पना नव्हती। दरम्यान रात्री 8:30 वाजता आजी सगुणा यांच्या सुनबाई सुनंदा माधव या जेवण घेऊन घरी आल्या। यावेळी घराला बाहेरून कुलूप लावल्याचं दिसून आलं। सुनंदा यांनी आसपास आजीचा शोध घेतला, पण त्या कुठेच आढळून आल्या नाहीत। त्यानंतर सुनंदा यांनी याची माहिती पती पुंडलिक यांना दिली। पुंडलिक यांनी घटनास्थळी धाव घेतली। त्यांनीही आजूबाजूला शोधाशोध केली, पण आजीचा काही स्थानपत्ता लागला नाही। शेवटी संशय आल्यानंतर त्यांनी घराचा दरवाजा तोडला। त्यावेळी घरात आजी मृतावस्थेत आढळून आल्या। या प्रकरणी मुरगुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी रात्री उशिरा आरोपीला बेड्या ठोकल्यात। घटनेचा पुढील तपास सुरू आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।